राम राम मंडळी, सत्य घटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनल क्राईम स्टोरीज मराठीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धनंजय नावाचा एक शेतकरी होता. त्याने आपल्या मुलाचे उच्च शिक्षण केलेले होते. धनंजयचा मुलगा गौतम हा खूप हुशार होता आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर गावी आलेला होता. धनंजयला वाटलं आता त्याचा मुलगा खूप शिकलेला आहे तर तो तर आता शेती करणार नाही, म्हणून धनंजयने आपल्या मुलग्याला म्हणजे गौतमला मोबाईलचं एक छोटंसं दुकान उघडून दिलं. गौतमचं हे दुकान गावाच्या मुख्य बाजारात होतं आणि इथे दर आठवड्याला मोठं बाजार भरत होतं. आजूबाजूचे लोक तिथे बाजार घेण्यासाठी येत होते, म्हणून गौतमच्या दुकानात चांगलीच गर्दी असायची आणि दुकान अपेक्षेपेक्षा चांगलंच चालू होतं. सगळं काही सुरळीत होतं, पण म्हणतात ना, नियतीला काय वेगळंच मंजूर असतं. धनंजयच्या आनंदाला कुणाची तरी नजर लागते. रात्रभर गौतम घरी आलेला नव्हता, म्हणून धनंजय खूप टेन्शनमध्ये होता. दुसऱ्या दिवशी ठरलेल्याप्रमाणे तो दूध द्यायला बाजूच्या गावात जातो, तर रस्त्यावर त्याचा मुलगा गौतम हा बेशुद्ध अवस्थेत सापडतो. जेव्हा धनंजय आपल्या मुलग्याला दवाखान्यात नेतो तर तिथले डॉक्टर त्याला मृत घोषित करतात. आता तुम्ही विचार करत असणार, एवढं चांगलं चाललेलं दुकान आणि इतका हुशार मुलगा असून देखील त्याचा अखेर इतका वाईट होईल, म्हणजे हे कुणी विचारसुद्धा केला नसेल. नक्की हे घडलं कसं? गौतमबरोबर इतकं टोकाचं पाऊल उचलण्याचा कुणी हा डाव रचला आहे, ही घटनेची आपण सविस्तर चर्चा करणार आहे. पण तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ थोडाफार जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. गौतमने एक मोबाईलचं छोटंसं दुकान चालू केलेलं होतं. दुकान खूप चांगलं चालायचं, कारण गावाच्या मध्यस्थी होतं. तिथे मोठं बाजार लागत असल्यामुळे आजूबाजूचे लोक यायचे आणि त्याच्या दुकानात नेहमी गर्दी असायची. कधी कोण रिचार्ज करण्यासाठी यायचा तर कधी कोणी मोबाईल रिपेरीसाठी यायचा. त्यामुळे त्याचं खूप चांगलं दुकान सुरूच होतं. त्याचबरोबर त्याच्या दुकानात महिलासुद्धा आपल्या कोणत्या ना कोणत्या कामासाठी यायच्या. तशीच एकदा साक्षी नावाची एक महिला गौतमच्या दुकानात जाते आणि ती आपल्या मोबाईलचा रिचार्ज करायला सांगते. साक्षी ही महिला विवाहित होती आणि गौतम हा लग्न झालेला नव्हता, म्हणून गौतमने बऱ्यापैकी साक्षीला लक्ष दिलं नाही. तिचा रिचार्ज केला मोबाईलचा, ती तिथून निघून गेली. असेच काही दिवस निघून गेल्यानंतर साक्षी पुन्हा गौतमच्या दुकानात येते रिचार्ज करण्यासाठी. तेव्हा थोडंसं त्यांच्यामध्ये बोलणं चालणं होतं, कारण त्या दिवशी गौतमच्या दुकानात गिराईक नव्हते, म्हणजे जादा गर्दी नव्हती, मोकळा वेळ होता, म्हणून त्यांच्यात चांगल्या गप्पा रंगलेल्या होत्या. दोघांनी एकमेकांची ओळख करून घेतली, स्वतःची नावं सांगितली आणि साक्षीने ते पण सांगितलं की ती बाजूच्या गावात ह्या अमुक ठिकाणी राहते. अशा प्रकारे दोघांची चांगली ओळख झाली होती. नंतर साक्षी तिथून निघून जाते. पुन्हा काही दिवसानंतर बाजारानिमित्त ती पुन्हा गौतमच्या दुकानात येते आणि त्याला रिचार्ज करण्यासाठी सांगते. त्यावर गौतम साक्षीला म्हणतो की तू वरच्यावर दुकानात येऊ नकोस, तुझा रिचार्ज संपण्याच्या 1-2 दिवस आधी मला फोन कर, मी दुकानातूनच तुझ्या मोबाईलला रिचार्ज करेन, असं साक्षीला म्हणतो. साक्षी रिचार्ज करताना ती खूपच वेगळ्या पद्धतीने गौतमकडे बघते आणि शारीरिकदृष्ट्या थोड्याशा विचित्र हालचाली करते. त्यामुळे गौतमचं तिच्याकडे लक्ष केंद्रित होतं. नंतर ती मोबाईलचा रिचार्ज करते आणि तिथून निघून जाते. आता ह्या दोघांनी एकमेकांचा नंबर घेतलेलं होतं, म्हणून त्यांच्यामध्ये मोबाईलमध्ये सारखं वारंवार त्यांचं मोबाईलवरच बोलणं असायचं. आता साक्षी बऱ्यापैकी गौतमच्या दुकानात येत नव्हती, कारण त्या दोघांचं चांगलं फोनवरच बोलणं सुरू होतं. आता ह्यांच्यात चांगली मैत्री होते. चांगलं बोलणं चालणं असल्यामुळे त्यांच्यात घट्ट मैत्री होते. नंतर गौतमने साक्षीला माझ्याशी संबंध ठेवतेस का असं विचारलं. त्यावर तिने होकारसुद्धा दिला, कारण गेल्या वेळेला जेव्हा साक्षी दुकानात आलेली होती तेव्हा ज्या प्रकारे ती अंगप्रदर्शन करत होती त्यावरून गौतमच्या लक्षात आलं होतं की ती माझ्याबरोबर एकत्र होण्यास तयार आहे, म्हणून गौतमने स्वतःहून पुढाकार घेतला. साक्षीने गौतमला आपल्या घरचा पत्ता सांगितलेलाच होता. गौतम साक्षीला भेटण्यासाठी तिच्या गावात गेला. तिथे दोघांचा रंगारंगीचा कार्यक्रम सुरूच झालेला होता. वरच्यावर गौतमचं साक्षीकडे येणं जाणं सुरूच होतं, म्हणून आजूबाजूच्या लोकांच्यात आता कुजबूज सुरू झालेली होती की परगावातला गौतम मोबाईलवाला साक्षीला भेटण्यासाठी येतो. आता हा जो संशय आलेला होता
त्यासाठी आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी साक्षीच्या नवऱ्याला म्हणजे संजयला साक्षीबद्दल सर्व काही सांगितलं. त्यामुळे साक्षी आणि संजय या दोघांच्यात भरपूर भांडणं झालेली होती. संजयने साक्षीचं बाहेर जाणं बंद केलेलं होतं. आता बाजार आणण्यासाठी साक्षी न जाता संजय बाजार घेऊन येत होता. घरात सगळ्या गोष्टी नवऱ्याला कळाल्यामुळे आता साक्षी थोडे दिवस शांत राहावं असं गौतमला सांगते. पण गौतमला थोडे दिवस आपण भेटू शकत नाही असा निरोप मिळाल्यावर त्याला खूप अस्वस्थ वाटते, कारण त्याला आता साक्षीची खूप गरज भासत असते. साक्षी गौतमला म्हणते. गौतम हा अविवाहित होता, पण साक्षीच्या शरीराची ओढ गौतमला जाणवत होती. तो आता साक्षीशिवाय राहू शकत नव्हता, कारण साक्षीच्या शरीराची गरज आता गौतमला खूप जाणवत होती. त्याचा कामावर मनसुद्धा लागत नव्हतं. तो कसा तरी स्वतःला ताबा ठेवत होता. पण एके दिवशी गौतमने साक्षीला सांगितले, आज मी तुझ्याबरोबर भेटण्याची इच्छा आहे, तू माझ्याशी भेट. तर दुसरीकडे साक्षीला सुद्धा गौतमची गरज भासत होती, कारण तिचा नवरासुद्धा तिला शारीरिक सुख देत नव्हता. आता दोघांकडूनच एकमेकांच्या प्रती शारीरिक गरज जाणवत होती, म्हणून दोघेजण एकत्र येण्याचा विचार करतात. त्या दिवशी गौतमने नेहमीपेक्षा लवकर दुकान बंद केलं आणि साक्षीकडे निघून गेला. गौतम खूप उतावळा झालेला होता. त्याने पॉवरच्या गोळ्या खाल्लेल्या होत्या. दुसरीकडे साक्षी आपल्या नवऱ्याला झोपी जाण्याची वाट बघत होती. जसा संजय झोपला तशी साक्षी गुपचूप तिथून निघून जाते आणि गौतमशी शेतावर भेटते. दोघेजण छानपैकी गप्पा मारतात आणि नंतर त्यांचा रंगारंगीचा कार्यक्रम सुरू होतो. जेव्हा गौतम हा साक्षीला भेटण्यासाठी येत होता, तेव्हा त्याने पॉवरच्या गोळ्या खाल्लेल्या होत्या. त्यामुळे आता साक्षी आणि त्याच्यामध्ये खूप चांगला कार्यक्रम सुरू झालेला होता. एका तासात त्याने 2 ते 3 वेळा त्याने शारीरिक संबंध ठेवले. नंतर जेव्हा चौथ्यांदा त्याचा कार्यक्रम सुरू होणारच होता, तोपर्यंत साक्षीच्या नवऱ्याची झोप मोड झाली आणि शेजारी राहणाऱ्या आपल्या भावाला कमलला बरोबर बोलवलं. नंतर संजय आणि कमल साक्षीचा शोध घेण्यासाठी शेताकडे गेले. तिथे त्यांनी गौतमला पाहिलं. संजय आणि कमल ह्या दोघांनी गौतमला भरपूर मारहाण केली. नंतर त्याला तसंच रस्त्यावर सोडून दिलं. गौतमच्या अंगावर कपडेसुद्धा नव्हते, त्यामुळे रात्रभर रस्त्यावर तसाच पडून होता. दुसरीकडे धनंजय आपल्या मुलग्याची खूप काळजी घेत होते, कारण रात्रभर गौतम घरी आलेला नव्हता. नेहमी ठरवल्याप्रमाणे धनंजय दुसऱ्या दिवशी बाजूच्या गावात दूध देण्यासाठी जातच होता, तर रस्त्यावर त्याला आपला मुलगा जखमी अवस्थेत सापडतो. तो मुलग्याला उचलतो आणि बाजूच्या दवाखान्यात नेतो. डॉक्टरांनी गौतमची तपासणी केली. त्यावर डॉक्टरांना लक्षात आले की गौतमचा जीव निघून गेलेला आहे. गौतमला मृत घोषित करण्यात आलं. डॉक्टरांना हे सगळं वादग्रस्त आणि संशयास्पद वाटत होतं, म्हणून डॉक्टरांनी बाजूच्या पोलीस चौकीत फोन केला आणि पोलिसांना दवाखान्यात बोलवलं. पोलीस घटनास्थळी आले. नंतर धनंजयला सगळं काही विचारण्यात आल्यानंतर त्याने पूर्णपणे संशय संजय आणि कमल या दोघा भावांवर दाखवला. पोलिसांनी संजय आणि कमल या दोघांना अटक केली. सुरुवातीला दोघेजण उडवाउडवीची उत्तर देत होती. नंतर जेव्हा पोलिसांनी खात्यांचा जोर दाखवला, तेव्हा दोघे भाऊ पोपटासारखे बोलू लागले. त्यावर संजय म्हटला की माझी पत्नी साक्षी आणि गौतम हा दोघांच्या शारीरिक संबंध होते. मी भरपूरदा त्याला प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न केला, त्याच्या दुकानात जाऊन मारहाणसुद्धा केली, पण गौतम ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. वारंवार तो माझ्या पत्नीशी भेटत होता, म्हणून मी हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे. मला माझा गुन्हा कबूल आहे. आता मित्रांनो, ह्या भावाबरोबर केस सुरू आहे. दोघेजण पोलीस कोठडीत आहेत. पण मित्रांनो, एवढं सांगणं आहे की वासनेचा खेळ खूप वाढलेला आहे. विवाहबाह्य संबंध खूपच घातक ठरतात. त्यामुळे आपल्याला कधी जीव गमवावा लागेल, अन्यथा पोलीस कोठडी मिळेल, ते सांगता येत नाही. कोणताही पाऊल उचलण्यापूर्वी प्रत्येकाने एकदा नव्हे तर 100दा विचार करायला पाहिजे. मित्रांनो, या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया अशाच प्रकारच्या सत्य घटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.